नांदेड जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईचं संकट निर्माण झालं आहे। अनेक तांड्या वस्त्यावरील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावं लागत आहे। मात्र केवळ नागरिकांनाच नव्हे तर शेती पिकालाही या पाणीटंचाईचा फटका बसला आहे। मी आता अर्धापूर तालुक्यातील लहान या गावात आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर ऊस अक्षरशः वाळताना आपल्याला पाहायला मिळतो। खरं तर अर्धापूर तालुका हा सदन तालुका आणि भरपूर पाणी असलेला तालुका म्हणून ओळखला जातो। मात्र असं असलं तरी या भागात कॅनलचं पाणी येत नाही। त्यामुळे जे ते या शेतकऱ्यांनी विहिरीवर या ऊसाची लागवड केली होती। मात्र विहिरीचं पाणी कमी झाल्यामुळे हा ऊस जो आहे तो वाळताना आपल्याला पाहायला दिसतो। अगदी बुडापासून या ऊसाचे पानं आहेत, पाते आहेत, ते एक एक करून वाळत आहेत आणि जर लवकर पाऊस नाही पडला तर हा सर्व ऊस खराब होऊ शकतो। तब्बल 2 एकर परिसरावर असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपल्यासोबत शेतकरी आहेत। काका, नाव काय आहे? कधी ऊसाची लागवड केली होती आणि पाणी कधीपासून कमी पडते? सप्टेंबर मध्ये 7 तारखेला केली आहे सप्टेंबरचं। हे पाणी हिरीला होतं त्यावेळेस। आता हिरीला पाणी कमी पडते, याला कॅलनचं चढत नाही पाणी, अखंड हिरीवरच आहे, त्यानंतर ते वाळून चाललं सगळं असं। म्हणजे आता या ऊसाला किती दिवसापासून पाणी दिलं नाही तुम्ही? मग 1.5 महिना झाला। म्हणजे पाणी हिरीत नाही, त्याच्यामुळे पाणी याला थोडं येतच नाही। थोडं येते, ते कुठं तिकडलं हिरवं होते, इकडं वाळते, इकडलं भिजवा गेले तिकडं वाळते, असं व्हायला म्हणजे हिरीवर असल्यामुळे। आता पाणी कमी झाले, ऊस वाळतोय, किती नुकसान होईल? आता किती तुम्हीच सांगा ना, आता किती नुकसान होईल? म्हणजे भरपूर नुकसान आहे ना याच्यामध्ये। आता नाही जर जगला तर नुकसानच आहे। लागवड खर्च द्यायला पाहिजे तरी यावं ना। लागवड खर्च किती झाला आतापर्यंत? लागवड खर्च खूप झालेला आहे। 30,000-40,000 रुपये खर्च आहे टोटल, खत पाणी सगळं आतापर्यंत। म्हणजे टोटल 50,000 रुपये खर्च आहे। हो, आता याच्यात असं पाणी नसल्यामुळे आता त्याला मला काही इलाजच नाही ना काही। निश्चितच विहिरीला पाणी, हे शेतकरी होते, मोठ्या प्रमाणात लागवड खर्च केलाय, मात्र विहिरीतील पाणी कमी झाल्यामुळे जे आहे ते ऊस वाळत आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। ज्ञानेश्वर लोंढे, टी9 मराठी, अर्धापूर, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।